खरं तर हिंदू सम्राट शिवसेना म्हणून मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून हे शिवसेना शिवसैनिक निर्माण होतो आणि केवळ आपल्या तत्वाशी आपल्या महाराष्ट्राची आपल्या मराठी मातीशी जी एकनिष्ठता असते त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसून येते। अलीकडच्या काही दिवसामध्ये बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे असं म्हणणाऱ्यांकडून ही जी भाषा येते आणि मला वाटतं त्यांना आता त्यांचं जे काही पुढचं भवितव्य आहे हे दिसायला लागलं की काय हे याच्यातून निश्चितपणे येतं आहे। कारण मराठी भाषा मराठीचा महाराष्ट्राचा अभिमान हे कदाचित मराठी माणूस कधी विसरू शकणार नाही। सगळ्या भाषांचा सन्मान आहे आदर आहे, परंतु मराठी भाषेचं प्रेम आहे ही आपली मातृतुल्य मराठी भाषा आहे। याच्या बाबतीत आपण कुठेतरी हे करत असताना महाराष्ट्र बरोबर दुसऱ्या राज्याचं आपण हे करणं हे किती शोभनीय आहे हा विचार करण्याची गोष्ट आहे। मला वाटतं हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा जो स्वाभिमान आहे हा जपण्याचं काम शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे करत आहेत हे आपण मराठी किंवा आपण महाराष्ट्रीयन आपण पाहतोय। आणि निश्चितपणाने मी एक शिवसैनिक आहे म्हणून मला अभिमान आहे की ह्या शिवसेनेमध्ये आम्ही इथे काम करतोय आणि कालांतराने निश्चितपणे दिसून येईल खरी शिवसेना काय आहे, खरा शिवसैनिक काय आहे आणि त्याची भावना काय आहे। आणि खरा शिवसैनिक आहे तो कुठल्याही याच्या तत्वाची तडजोड करणार नाही। मराठी मातीशी जो स्वाभिमान आहे तो कायम ठेवण्यासाठी निश्चितपणाने ठाम राहील। काय वाटतं काय कारण असू शकतं? कसं आहे की ज्या पद्धतीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये आताचं राजकारण आहे त्या ज्या राजकारणामधलं जे काही पुढचं भवितव्य आहे ते कदाचित दिसलं असावं म्हणून कदाचित महाराष्ट्राचा विसर पडून कधी दुसऱ्या राज्यांचं सगळ्या राज्यांचा सन्मान आहे, परंतु आपल्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये गेलो तिकडे जय गुजरात की जय उत्तर भारत हे म्हटलं तर ठीक आहे, परंतु या महाराष्ट्रामध्ये राहून अशा पद्धतीने करणं हे शोभनीय नाही आहे आणि शिवसैनिकाला तर निश्चितपणाने शोभा देणारं नाही आहे। सर उद्याची तयारी जी आहे ती बघायला तुम्ही इथे आला होता, कसं काय उद्याचं नियोजन असणार आहे तुमच्याकडून? खरं तर या ठिकाणी जे आहे ती मराठी भाषेची किंवा मराठी माणसाची शक्ती आहे ह्या माध्यमातून की हिंदी भाषेची सक्ती म्हणून जी शासनाने आणली होती आणि मराठी माणसांचा किंवा महाराष्ट्रातल्या माणसांचा जो उद्वेग झाला किंवा जो त्यांची भावना होती त्या पद्धतीने सरकारनं ती मागे घेतली आहे। हा एक खरं म्हणजे आनंदोत्सव आहे, मराठी माणसासाठी आहे, मराठी भाषेच्या स्वाभिमानासाठी आहे आणि तो साजरा करण्यासाठी उद्या या ठिकाणी आनंद विजय उत्सव होतो आहे आणि त्याची तयारी पाहण्यासाठी मी या ठिकाणी येत असताना निश्चितपणाने आज हाऊस लवकर संपलं आणि त्यामध्ये म्हटलं जाता आता आपण बघून जाऊया म्हणून मी या ठिकाणी आलो आहे। खरंच उद्याचा दिवस हा सगळ्यांसाठी एक मराठी माणसासाठी फार महत्त्वाचा आहे। एक व्यावसायिक केडिया नावाचे त्यांनी सांगितलेलं आहे मी काही झालं तरी मराठी बोलणार नाही आणि त्यांनी त्या संदर्भात हे ट्विट केल्यानंतर त्यांनी सिक्युरिटी स्वतःसाठी मागवली आणि राज ठाकरेंना आवाहन केलंय त्यांनी। ही मस्ती आहे आणि मस्ती कशामुळे कोणामुळे आहे ह्याचा खरा तर विचार करण्याची गरज आहे। प्रत्येक भाषेचा सन्मान आहे, परंतु मी मराठी बोलणार नाही महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठी बोलणार नाही ही जर मस्ती असेल तर ती मस्ती निश्चितपणाने उतरल्याशिवाय राहणार नाही। मला वाटतं ह्या मराठीने या मुंबईने या मराठी माणसांनी सगळ्यांना सामावून घेतलं, सगळ्यांना आदर सन्मान दिला, परंतु अशा पद्धतीने जर वक्तव्य होत असेल हे निषेधार्ह आहे आणि याची निश्चितपणाने कुठेतरी दखल घेऊन पुढच्या काळात येणाऱ्या काळात ते त्यांना समजून येईल। सर परिणय फुके जे आहेत त्यांनी असं म्हटलंय की ठाकरे ब्रँड नाहीये तर बँड आहे, कसं बघता त्यांच्या या विधानाकडे? कारण उद्या कुठेतरी दोन भाऊ एकत्र येणार आहेत, राजकीय नांदी देखील पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी अशा प्रकारची वक्तव्य करून ह्या राजकारणामध्ये एक वेगळं संभ्रम निर्माण केला आहे। मला वाटतं ठाकरे घराणं ह्या ठाकरे घराण्याचं महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत, कारण ठाकरे घराण्याने या महाराष्ट्रातील बाळासाहेबांनी जे महाराष्ट्रासाठी दिलं आहे हे कोणी विसरू शकत नाही। हे परिणय फुके असतील किंवा आणखीन कोण फुके असतील, परंतु हे कधीही अनेक पिढ्या हे विसरणार नाहीत, कारण शिवसेनासारखा पक्ष किंवा महाराष्ट्राची सेवाभावी तरुणांना एक दिशा देण्याचं काम या शिवसेनेने केलं आहे, ठाकरे घराण्याने केलं आहे, हे विसरता येणार नाही। आणि मला वाटतं स्वतःचं कुठेतरी हे वाढवण्यासाठी प्रसिद्धी मिळण्यासाठी अशा ज्या काही प्रतिक्रिया येत असतील त्याच्याकडे लक्ष देऊ नये असं माझं मत आहे, कारण ठाकरे हा ब्रँड आहे आणि हे संपूर्ण जग जाणतं आहे, हे सत्य आहे। पण दरवेळेस अशा पद्धतीनं जेव्हा कोणीतरी
मराठीबद्दल बोलतं आणि मराठी भाषा मंत्री काही बोलत नाही किंवा त्यावर काही समजही देत नाही, असं नाही वाटत तुम्हाला? सध्या सामाजिक भावना दुरावलेली आहे, वैयक्तिक स्वार्थ समोर जास्त बघितलं जात आहे. म्हणून मला कुठेतरी अशा पद्धतीने काही बोललो तर मला कुठे वैयक्तिक त्रास होईल का, हे पहिलं जपलं जात आहे. आणि खऱ्या अर्थाने जे शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठीपण किंवा मराठी मावळे हे आता कुठेतरी जागरूक होण्याची गरज आहे. परंतु हे इतर ठिकाणी नाही होणार, ते शिवसेनेमध्येच होणार. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच होणार. कारण शिवसैनिक हा निस्वार्थीपणे एक काम करत असतो आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून हिंदू हृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो आदेश दिला आहे, जो संदेश दिला आहे, जी शिकवण दिली आहे त्यामध्ये काम करत असतो. मला वाटतं हे याच्याकडे लक्ष न देता मला वाटतं हे जनताच याला उत्तर देईल असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.